नमस्कार, कोकण कन्या साईत्रामध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी भरलेली भेंडी बनवते। तर पहिल्यांदा आपण इथे बघून घेऊया त्याच्यासाठी काय काय सामान लागतं ते आणि मग लगेचच बनवायला सुरुवात करूया। इथे बघा भेंडी घेतली छान अशी धुवून, त्याच्यानंतर कांदा घेतलाय बारीक चिरून, टोमॅटो आहे, कोथिंबीर आहे आणि इथे बघा मसाले आहेत। तर पहिल्यांदा आपण भेंडी चिरून घेऊया, त्याच्यानंतर मग मसाला बनवून घेऊया। पहिल्यांदा आपण हे सगळं असं काढून घेऊया सर्व भेंडीचं, त्याच्यानंतर मग ह्याला मध्ये चिरून घेऊया। ते बघा भेंडीचा देठ काढून घेतले। आता आपण ह्याला मध्ये चिरून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला मध्ये याचा चीर पाडून घ्यायचा, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मसाला भरता येईल। हे बघा अशा पद्धतीने आपली इथे भेंडी चिरून झाली आहे। तर आता आपण मसाला बनवून घेऊया। आता आपण इथे मसाला बनवून घेऊया। याच्यामध्ये आपण आता बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे, त्याच्यानंतर कोथिंबीर घालूया, कांदा घालूया बारीक चिरलेला, आता याच्यात आपण मसाले घालून घेऊया। गरम मसाला घालायचा आहे, धना पावडर, मिरची पावडर, त्याच्यानंतर हळद घालायची आहे आणि आता चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला। चवीनुसार मीठ घालायचं याच्यात आणि आता आपण याच्यामध्ये आमचूर घालणार आहोत। तुम्ही लिंबूही पिळू शकता याच्यात किंवा आमचूर घातलात तरी चालेल। आता याला छान मिक्स करून घेऊया। हे बघा इथे आपलं मिश्रण एकजीव झाले। तर आता आपण चिरलेली भेंडी त्याच्यामध्ये भरून घेऊया मसाला। बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण याला फिल करून घ्यायचं आहे।
इथे बघा आपल्या सगळ्या भेंडीमध्ये मसाला भरून झालाय। तर आता आपण याला फ्राय करून घेऊया। इथे बघा कढई ठेवली आहे। आता याच्यामध्ये तेल घालून घेते। तेल घातले तर आता आपण याच्यामध्ये भेंडी फ्राय करायला ठेवूया। याच्यात आपला जो मसाला राहिला तो वरतून घालून घ्यायचा। आणि याच्यावर आपल्याला थोडं तेल सोडायचं। गॅस एकदम मंद ठेवायचे आणि आता ह्याला आपण कव्हर करून घेऊया झाकण मारून।